श्री स्वामी समर्थ. प्रियाज लॅप या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. श्रावण महिन्याची सांगता ही अमावस्याने होते. या अमावस्याला दर्श अमावस्या, पिठोरी अमावस्या, सोमवती अमावस्या, त्याचबरोबर पोळी अमावस्या या नावानेही ओळखलं जातं. या दिवशी आपल्याला 64 योगिनींची सेवा आहे ती आपल्याला करायची असते. ही सेवा आहे ती आपल्या मुलांसाठी आहे ही आपल्याला करायची असते. ही सेवा वर्षातून फक्त एकदाच केली जाते. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि मुलांना 64 योगिनी देवींचा आशीर्वाद मिळण्यासाठी ही पूजा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आहे ही करायची आहे. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलपोळा हा साजरा केला जातो. बैलांना या दिवशी त्यांची पूजा केली जाते. या दिवशी त्यांना विश्रांती आहे ही दिली जाते. तर आता आपण पाहूया की अमावस्या तिथी ही कधी लागणार आहे आणि अमावस्या तिथी ही कधी संपणार आहे. अमावस्याचा कालावधी काय असणार आहे हे पाहूया. अमावस्या 22 तारखेला म्हणजे शुक्रवारी सकाळी 11:56 लागणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी 23 तारखेला शनिवारी सकाळी 11:37 संपणार आहे. म्हणजेच की अमावस्या ही 2 दिवस असणार आहे. शनिवारी ती 11:37 संपणार आहे. म्हणजेच आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याने पाहिलेली तिथी म्हणजेच उदय तिथीनुसार ती मानली जाते. म्हणून शनिवारी ही संपूर्ण दिवस अमावस्या ही मानली जाणार आहे. अमावस्येला जी आपण 64 योगिनीची पूजा जी करणार आहोत ती पूजा आपण कोणत्या काळात आहे ती करायची आहे. तर ती आपल्याला अमावस्या काळातच आहे ती आपल्याला पूजा आहे ती करायची आहे. या काळामध्ये केलेली सेवा ती पूजा अतिशय लाभदायक असते. त्यामुळे आपण त्याच काळात करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. म्हणजे ही पूजा आपण शुक्रवारी पण करू शकतो आणि शनिवारी पण करू शकतो. शुक्रवारी अमावस्येच्या काळामध्ये करण्यासाठी तुम्ही संध्याकाळी ही पूजा आहे ती करू शकता. संध्याकाळी मुलं आपली शाळेतून आहे ती घरी आलेली असतात. त्यामुळे आपल्याला पूजा करताना आपली मुलं आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या मुलांना ओवाळायचंही असतं. त्यामुळे आपण शुक्रवारी संध्याकाळी करा. त्याचबरोबर तुम्ही शनिवारी सकाळी मुलं शाळेत जाण्याच्या अगोदर पूजा ही करू शकता किंवा उदय तिथीनुसार जर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही शनिवारी संध्याकाळी जरी केलं तरी चालेल. पण अतिशय लाभदायी आणि उत्तम हे अमावस्या काळात केलेलंच असतं. त्यामुळे आपण अमावस्या काळात करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. आता आपण पाहूया की पूजा ही आपल्याला कशी करायची आहे. पूजा करण्यासाठी आपल्याला 64 योगिनीचा एक फोटो आहे तो लागणार आहे. हा जो फोटो आहे तो आपल्याला नक्कीच तुम्हाला बाजारामध्ये कुठेही हा फोटो आहे तो मिळून जाईल. नाहीतर इंटरनेटवरून आपण हा डाउनलोड आहे तो करून घ्यायचा आहे आणि त्याची तुम्ही प्रिंट काढून आणली तरीही चालेल. नाही तरी असं जरी नाही शक्य झालं तरी तुम्ही कागदावरती एक चित्र आहे ते काढायचं आहे. ते तुम्हाला नक्कीच मी स्क्रीनवरती दाखवेन. अशा प्रकारचे आपल्याला 64 एकूण चित्र आहेत ती काढायची आहेत आणि त्याची पूजा आपण केली तरी तीही चालू शकते. माता पार्वतीची ही 64 रूपे आहेत म्हणजेच ती 64 योगिनी आहेत. याचीच पूजा ही आपल्याला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि माता पार्वती देवींचा आपल्या मुलांना आशीर्वाद मिळावा, त्यांचं कल्याण हो, त्यांच्यामध्ये जे 64 योगिनीचे जे कलागुण आहेत ते सर्व काही आपल्या मुलांमध्ये उतरावेत अशी प्रार्थना करूनच आपल्याला ही सेवा आणि ही पूजा आहे ती आपल्याला या देवींची आहे ती करायची असते. पूजा करण्यासाठी जो कागद आपण आणलेला आहे तो आपल्याला भिंतीला आहे तो चिटकवायचा आहे. ज्याप्रमाणे आपण ज्योतीचा कागद भिंतीला चिटकवलेला होता तशा पद्धतीने आपल्याला तो चिकटवायचा आहे. त्या कागदाची आपल्याला पूजा करायची आहे. हळदी कुंकू लावायचं आहे. आगाडा, हराळी याची माळ आहे तीही आपल्याला अर्पण करायची आहे. कापसाची माळ आहे तीही आपल्याला अर्पण आहे ती करायची आहे. फूल अर्पण करायचे आहेत. अक्षदा अर्पण आहेत ह्या करायच्या आहेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण ज्या 64 देवी दिलेल्या आहेत त्या संपूर्ण 64 देवींना हळदी कुंकू लावून अशा प्रकारे संपूर्ण पूजा ही आपल्याला करून घ्यायची आहे. तुम्ही एक एक फूल जरी वाहिलं तरी चालू शकेल. 64 फुलं वाहण्याची काही गरज नाही. नैवेद्य हा आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य आहे हा दाखवायचा आहे. यानंतर आपल्याला देवीची आरती आहे ही करून घ्यायची आहे. देवीची आरती करून झाली की लगेच आपली मुलं आहेत ही आपल्याला सोबतच घ्यायची आहेत. ही पूजा सर्व आपली चालू असताना पूजा करत असताना आपल्याही मुलांना देवीला हळदी कुंकू व्हायला लावायचं आहे, फुल अर्पण करायला लावायचं आहे आणि आपली मुलं आपल्या सोबत ठेवायची आहेत. मुलांनाही आरती करताना सोबत घ्यायचं आहे आणि आरती करून झाली की लगेच जे आपण ताट देवींना ओवाळण्यासाठी घेतलेलं होतं आरतीसाठी त्याच ताटाने आपल्या मुलांना हे ओवाळायचं आहे. ओवाळून झाल्यानंतर आपण आपल्या देवीला प्रार्थना आहे ती करायची आहे. तुमच्या 64 योगिनीमध्ये जे कलागुण आहेत ते
माझ्या सर्व मुलांमध्ये यावेत ही प्रार्थना आहे ही आपण देवीला करायची आहे. जर आपली मुलं शाळेसाठी बाहेर असतील किंवा काही कारणास्तव बाहेर असतील नोकरीनिमित्त, तर आपण काय करायचं आहे की अशा पद्धतीची देवीची संपूर्ण पूजा ही आपण करायची आहे. देवीला ओवाळायचं आहे आणि नंतर आपण चारही दिशेलाही तोंड करायचं आहे आणि चारही दिशेला आपण ताटाने आहे ते ओवाळायचं आहे आणि चारही दिशेलाही थोड्या थोड्या अक्षता इथे टाकायच्या आहे. याने आपल्या मुलांना ओवाळल्याप्रमाणे होतं आणि आपण आत्ता जी मी तुम्हाला प्रार्थना सांगितली कशी करायची ती प्रार्थना ही आपल्याला देवी मातेला आहे ती करायची आहे आणि आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य होण्यासाठी आपल्याला ही प्रार्थना आहे ही आणि ही पूजा ही करायची आहे. आत्तापर्यंत जर तुम्ही अशा प्रकारची तुमच्या मुलांसाठी जर सेवा पूजा ही जर केली नसेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही करायची आहे. कारण माता पार्वतीच्या 64 योगिनी रूपांचं आशीर्वाद आहे हा आपल्या मुलांना नक्कीच मिळेल. आणि नंतर आपण या कागदाचं काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हा कागद आहे तो काढायचा आहे. नंतर त्याचं आपल्याला विसर्जन आहे करायचं आहे. विसर्जन करण्यासाठी तो आपण पाण्यात टाकायचं नाही, प्रदूषण आहे ते आपल्याला करायचं नाही. पाण्यामध्ये टाकणं म्हणजे पाण्याचं प्रदूषण आहे हे होतं. त्यामुळे तुमच्या बाल्कनीतील झाडाच्या कुंडीमधील थोडीशी माती आहे ही थोडीशी बाजूला करायची आहे. त्या कागदाची आपल्याला बारीक घडी आहे ती घालायची आहे आणि तो कागद आहे तो आपल्याला तेथे ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती थोडीशी आपल्याला माती आहे ही घालायची आहे. अशाच पद्धतीने जर तुमच्या तिथं जर कुंडी जर नसेल तर तुम्ही तुमच्या पारसबागेमध्ये अशा प्रकारे आहे ती त्याचं विसर्जन आहे हे करू शकता. अशा पद्धतीने या कागदाचं विसर्जन करायचं आहे. या दिवशी ही सेवा आहे ती आपल्या मुलांसाठी नक्कीच प्रत्येक आईने आहे ही करायची आहे. आईला जर मासिक धर्म जर असेल तर ही जी सेवा आहे ही जी पूजा आहे ती आजीने केली तरी चालेल, मोठी बहीण किंवा चुलती त्यांची असेल त्यांनी जरी केली तरी चालू शकते. अशा पद्धतीने आपल्या मुलांसाठी आहे ही सेवा आणि पूजा ही करायची आहे. श्री स्वामी समर्थ.